महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी, महाराष्ट्रामध्ये मतदारांचं नाव वगळलं जात आहे, महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये विरोधी पक्षांच्या लोकांची मतं वगळली जात आहेत. अरे तुम्ही, मी मतदार आहे, सांगा माझं नाव तुम्ही कसं वगळणार? तुम्ही लोकांच्या काही कपाळावर शिक्के मारलेत का? हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, हा या पक्षाचा. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे निवडणूक प्रक्रियेतली काही माणसं हाताशी धरून बटिकांसारखं जर महाराष्ट्रासोबत आणि महाराष्ट्राच्या मतदारांसोबत जर कोणी घाणेरडं वागत असेल तर हा महाराष्ट्रद्रोह नाहीये का? हा लोकशाहीचा अपमान नाही का? आणि मग निवडणुका घेतात कशासाठी? सगळे विरोधी पक्ष बाद करून टाका आणि तुम्हीच राहा ना या महाराष्ट्र लुटायला आणि महाराष्ट्रात सगळं स्वतःच्या नरड्यात घशात घालायला. अधिकारी म्हणून तुम्ही आईबापाच्या पोटी जन्म घेतलाय ना, मग पुस्तकं वाचताना तुम्हाला लोकशाहीची थट्टा करा म्हणून शिकवलं का लोकशाही समृद्ध करा म्हणून शिकवलं? तुम्ही नेते म्हणून ज्यावेळेस सत्तेत किंवा राजकारणात आलात, लाजा वाटल्या पाहिजे तिथल्या व्यवस्थेला. मी देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या हिताचं बोलतोय म्हणून सांगतोय की तुम्ही ज्यावेळेस प्राथमिक शाळेत होता, माध्यमिक शाळेत होता किंवा उच्च शिक्षण घेतलं असेल, हे शिकवलंय तुम्हाला? दुसऱ्यांची म्हणजे जिरवायची, दुसऱ्यांची घरं फोडायची. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि आता तर मतदारांच्या पवित्र मतावरच तुम्ही डाका टाकण्याचं काम करताय. अहो ह्याला डाका पण म्हणत नाहीत, लूट म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला बोगस आणि बनावट मतांचा सुळसुळाट. महाराष्ट्रामध्ये यूपी, बिहारी, राजस्थानी, गुजराती, मारवाडी ह्यांचे आधार कार्ड वापरून महाराष्ट्रात मतांची घुसखोरी. कुणासाठी चाललंय हे? कोण करतंय हे? याच्यावर तर मित्रांनो चर्चा झाली पाहिजे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी संतोष शिंदे, समृद्ध लोकशाहीचा समर्थक, संविधानाचा समर्थक, आरक्षणाचा समर्थक, तुमच्या भूमिकेचा समर्थक. मित्रांनो, या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या लाडक्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर असेल किंवा टेलिग्रामवर असेल, ज्या ज्या ठिकाणी सोशल मीडिया ऍक्टिव्ह मोडवर आहे संतोष शिंदे, त्याच ठिकाणी ऍक्शन मोडवर सुद्धा आहे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब चॅनल करा, फॉलो करा आणि जोडलेले रहा. आपली लोकशाही धोक्यात आणण्यासाठी काही अंधभक्तांची गँग ऍक्शन मोडवर आहे आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची. महाराष्ट्रात तुळजापूर असेल, शिर्डी असेल, नाशिक जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, तिकडं लातूर, परभणी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, 7-8 ठिकाणी प्रत्येक गावखेड्यातल्या मतदारसंघामध्ये एका गावात जर 2-2, 2.5 हजार मतं ही वगळली जात असतील आणि दुसऱ्या बाजूला थेट यूपी, बिहारी, राजस्थानी किंवा गुजराती, मध्य प्रदेशातल्या लोकांचे आधार कार्ड वापरून महाराष्ट्रात एखाद्या खेडेगावात किंवा शिर्डी सारख्या शहरात किंवा तुळजापूर सारख्या शहरात तिथं नाव नोंदणी होत असेल, एका बाजूला वगळायची. कुणाची? विरोधकांची. माझ्या कपाळावर लिहिलंय, मी मतदान आजपर्यंत कुणाला केलंय, उद्या कुणा करणार आहे. माझी भूमिका मत काही असू द्या, परंतु माझ्यावर शिक्का मारलाय का मी यांचाच मतदार आहे म्हणून? नाही मारू शकत. अहो कुणी कुठल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही, कुणी कुठल्या नेत्याला आपला सर्वोच्च नेता म्हणायला नाही, पक्षाला तर आपला पक्ष म्हणायला तयार नाही. विचारांचा तर बाजार मांडला गेलाय. कोण कुठल्या विचाराचा कुठल्या पक्षासोबत सेटलमेंट करतोय, आपले विचार अख्खे दावणीला बांधून टाकतोय आणि लोकशाहीची क्षणाक्षणाला हत्या करतोय. कुठे आहे तो मतदार? आज कार्यकर्ते सुद्धा नेत्याच्या हातातल्या काळ्या पिशवीच्या एका हाडकाबद्दल, पीस बद्दल किंवा दुसऱ्या हातात असलेल्या दारूच्या बाटलीबद्दल स्वतःचा स्वाभिमान विकायला लागलाय. कुठे आहे आमचा मतदार राजा आणि
त्या मतदार राजाला जागृत करणारी तरुण यंत्रणा नाही दिसत मित्रांनो आम्हाला. देशाचा निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन या देशात नवीन मतदार जोडले पाहिजेत. सगळ्यांनी 100% मतदान केलं पाहिजे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे, त्याने तो बजावलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं मत कुणालाही न विकता या देशाची सक्षम लोकशाही मजबूत करण्यासाठी आता लढलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि वागलं पण पाहिजे. यासाठी प्रचार आणि प्रसार करतात. त्याच महाराष्ट्रामध्ये मतांचा काळा बाजार सुरू आहे. लाज वाटत नाही? कोण आहेत याच्या पाठीमाग? विरोधक मतांचा काळा बाजार होतोय, मत गावखेड्यातली, शहरांमधली वगळली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला चढवली जात आहेत. हे कोण करतंय? कोण हे सिस्टीम राबवतंय? मग प्रशासनातली लोक याला हाताशी धरलेली आहेत का सत्तेमधली माणसं हे सगळं टॅकल करतायत? याच्यावर कुणाचा त्या ठिकाणी हक्क आहे? मी कुठल्या पक्षावर, नेत्यावर किंवा कुणावर टीका करायला आलो नाही मित्रांनो. मी तुमच्याबद्दल चर्चा करायला आलोय. तुमचं माझं मत आपण प्रचार करणार, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण सगळ्यांच्या सभा ऐकणार, भाषण ऐकणार. आणि आता ठरवलंय मतदान करायला जायचं आणि मतदार यादीत नावच नाही आपलं नाव कुणी वगळलं? या मतदारसंघातून त्या मतदारसंघात शिफ्ट कुणी केलं? आमचं मतदान आम्हाला करण्यासाठी आमचाच डमी कोण उभा करतंय? आमच्याच मतदान यादीच्या नावावर आमचा अचानक फोटो बदलला कसा जातोय आणि तिसराच मतदान करून जातोय? काय खेळ चाललाय? मतदारांना वगळतंय कोण? आमच्या जी शहरातली किंवा आमच्या गावातली जी मतदार यादी अचानक बिहारी किंवा इतर राज्यातले मतदार आले कुठून? 5 टाळके गावात आमच्या आले होते पोट भरायला, ते मतदार झाले कसे? या आणि अशा असंख्य विषयावर त्या ठिकाणी महाराष्ट्रात रान पेटलंय. मतदार म्हणून तुम्ही जागे होणार आहात की नाही? कारण तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल. ठीक आहे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे सगळे लोक आणि तुमच्या माझ्यासारखे त्याच महाविकास आघाडीचे समर्थक म्हणूयात, हरकत नाही. परंतु मतदार म्हणून तुमचं आमचं मत हे वगळलं जातं. याचा आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा उठला. हरकत नाही, उद्या त्यांचीही मतं वगळली तर ते कुणाकडे ओरडणार आहेत? मतांची चोरी झाली नाही पाहिजे, मतांचा फेरफार झाला नाही पाहिजे आणि बोगस मतदान झालं नाही पाहिजे आणि बोगस मतदार नोंद सुद्धा केले नाही पाहिजेत. याच्यासाठी प्रामाणिक सगळे पक्ष एकत्र मिळून काही बोलणार आहेत की नाही? तुम्ही कुठल्याही पक्षात असू द्या, तुमचे माझे मित्र, भाऊबंद, नातेवाईक, आईवडिलांपासून सगळे, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, त्यांचे उमेदवार वेगळे असू शकतात. प्रत्येकाला मताचा सार्वभौम अधिकार आहे. मग आमची मतं कोण वगळतंय याच्यावर कुणाचं लक्ष आहे का नाही? माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे, तुम्ही निवडणुकाच्या काळात निवडणूक आयोग हा सुप्रीम असतो, त्याच सुप्रीम निवडणूक आयोगाला विनंती आहे, आमच्या मतांची वाटणी करू नका, आमच्या मतांना विकू नका, आमच्या मतांना वगळू नका, आमच्या मतांना दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका आणि आमच्या मतांचा काळा बाजार होऊ देऊ नका. अन्यथा पवित्र मत सुद्धा उद्या बाजारात विकत मिळेल. फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे. समृद्ध लोकशाहीचा विजय असो. धन्यवाद.